महानगर पालिका में पिछले 2.25 वर्षों से चल रहे प्रशासक राज पर हमला बोलते हुए कांग्रेस के शहर अध्यक्ष एवं विधायक प्रकाश ठाकरे ने आरोप लगाया है कि मनपा पर किसी का नियंत्रण नहीं रहा। इसी कड़ी में मनपा की वाठोड़ा स्थित जमीन को विधान परिषद विधायक अमरीश पटेल के श्री विले पाले के केलवानी मंडल को दे दी गई है। ठाकरे का दावा है कि इस जमीन पर बाजार भाव 600 करोड़ रुपए है। उन्होंने सवाल किया कि भाजपा नेता पर मनपा प्रशासन इतना मेहरबान क्यों है। इसके साथ ही ठाकरे ने फैसले पर आपत्ति जताते हुए उसे वापस लेने की मांग आयुक्त से की है। उधर विधायक अमरीश पटेल ने शैक्षणिक विकास में राजनीति नहीं करने की अपील की है। इस दौरान विकास ठाकरे ने कहा कि मनपा ने सीवरेज एवं घन कचरा प्रबंधन विकास ठाकरे परियोजना के लिए वाठोड़ा की यह जमीन नागरिकों से अधिग्रहित की थी। मनपा ने अब यह जमीन विधायक अमरीश पटेल की अध्यक्षता वाले श्री विले पाले केलवानी मंडल को देने का फैसला किया है। इस प्रकार मनपा ने नागरिकों को भूमिहीन कर घन कचरा प्रबंधन के लिए अधिग्रहित की गई जमीन भाजपा नेता को देने का काम किया है। की विले पार्ले संस्थेला 18 हेक्टरचा भूखंड महानगरपालिकेने ₹1 प्रतिवर्ष लीजवर दिला असा प्रस्ताव महानगरपालिकेने शासनाला पाठवला। शासनाने मंजूर करून मला वाटते 16 मार्चला नागपूरला पाठवलं। आता नागपूर महानगरपालिकेत प्रशासक आहे, सभागृह नाही आहे, कुठलेही नगरसेवक नाही आहे। मला वाटतं अशा विषयांवर सभागृहात चर्चा व्हायला पाहिजे। सत्ता पक्ष विरोधी पक्ष यांनी या चर्चेतनं निष्पन्न व्हायला पाहिजे की महानगरपालिकेची एवढी जागा दिल्यानंतर महानगरपालिकेला काय फायदा होणार आहे, या शहरातील जनतेला काय फायदा होणार आहे आणि त्यानंतर कोणत्या संस्थेलाही जागा द्यायला पाहिजे। परंतु तशी कुठलीही जनप्रतिनिधींशी चर्चा झाली नाही आणि हा प्रस्ताव गेला, प्रस्ताव पारित होऊन आला आणि शासनाने त्याचा GR सुद्धा काढला। मला वाटतं की याच्या मागे कोण आहे, काय आहे, का बरं आयुक्तांना अशी गरज भासली की एकदम हा सभागृह नसताना पाठवून द्यावा। वाट पाहायला पाहिजे होती। येत्या 5-6 महिन्यात महानगरपालिकेची निवडणूक होईल, जे कोणी सभागृहात नगरसेवक येतील ते चर्चा करतील आणि त्या चर्चेतनं काय निष्पन्न होते ते शासनाकडे पाठवेल। परंतु परस्पर हे पाठवणं मला वाटतं की योग्य नाही। महानगरपालिकेची जागा ही शहरातल्या जनतेची प्रॉपर्टी आहे। शेवटी जनतेला काय फायदा आहे, आपण जनतेकडनं टॅक्स घेतो आहे आणि जर महानगरपालिकेला ही जागा देऊन महानगरपालिकेच्या तिजोरीत चांगली रक्कम येत असेल तर काहीच हरकत नाही। परंतु फक्त ₹1 मिळणार आहे, तर एवढी घाई कशाला झाली हा माझा सवाल आहे। आणि जर ही द्यायची आहे तर त्याचं तुम्ही सभागृहात चर्चा होऊ द्या, नंतर प्रस्ताव पाठवा शासनाकडे, अशी माझी मागणी आहे। त्यांना हीच मागणी केली की सध्या महानगरपालिकेत प्रशासक कुठलीही नगरसेवक नाही, सभागृह होत नाही आणि असे विषय सभागृहात येतात त्याच्यावर चर्चा होते। कारण की मी महापौर सुद्धा होतो आणि विरोधी पक्षाचा नेता सुद्धा होतो महानगरपालिकेत। ही प्रक्रिया पूर्णपणे मला माहित आहे। तर माझं असं मत आहे की याची सभागृहात चर्चा होऊ द्या आणि नंतर तुम्ही शासनाला पाठवा, घाई करू नका। तोपर्यंत हे प्रकरण थांबवा। जेव्हा केव्हा महानगरपालिकेत सभागृह चालू होईल, सभागृहाचा निर्णय मग शासनाकडे पाठवावा अशी माझी मागणी। आता कसं आहे, ज्या संस्थेला दिलंय त्याचा संबंध कोणाशी आहे, काँग्रेसशी असतात। मी काँग्रेसचं नाव सांगितलं असतं, आप पार्टीत असतात त्याचं नाव संपलं, पण मला वाटतं जे आमदार आहे ते भाजपचे संबंधित आहे आणि म्हणून मग मला तसं बोलावंच लागेल ना। जो कोणी आमदार ज्या पक्षाचा असेल, ज्याला त्याचा फायदा असेल, त्याचं नाव मला घ्यावंच लागेल। 1974 से चला आ रहा नागपुर के सबसे ट्रस्टेड और सबसे ओल्डेस्ट साइंस एकेडमी डॉक्टर नीम दियोकर साइंस एकेडमी के एडमिशन शुरू हो गए हैं। यहाँ आपको मिलते हैं सबसे ट्रस्टेड टीचर्स, एक क्लास में सिर्फ 50 स्टूडेंट्स का बैच और टीचर्स ऐसे जिन्हें 30 साल से भी ज्यादा का एक्सपीरियंस हो। डॉक्टर नीम दियोकर साइंस एकेडमी में टीचर्स 11th-12th अपीयरिंग स्टूडेंट्स, JEE, नीट और MHT CT के स्टूडेंट्स का भविष्य बनाते हैं उज्जवल, क्योंकि यहाँ हर सब्जेक्ट के लिए आपको मिलते हैं डिफरेंट टीचर्स। यहाँ के बैच शुरू होने वाले हैं 15 जून से, तो अपने भविष्य को और उज्जवल बनाने के लिए अभी अपना एडमिशन कराएं डॉक्टर नीम दियोकर साइंस एकेडमी, जो है वानकर भवन, दीक्षा भूमि, साउथ अंबाझरी रोड, लक्ष्मी नगर, नागपुर में। फॉर मोर डिटेल्स कॉन्टैक्ट 9325554407 और
7218565939।